राज्यातील महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत। मुंबईतील निवडणुकीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांच्या उपस्थितीत पैसे वाटले जात असतील, मिक्सर, वॉशिंग मशीन वाटल्या जात असतील तर निवडणूक आयोग झोपलेला आहे का, असा संताप त्यांनी व्यक्त केला। अजिबात नाही। चंद्रपूरमध्ये एनडी हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाने पाकिट बनवून पैसे वाटले तर काल आम्ही आयुक्ताकडे तक्रार केली, काहीच कारवाई झाली नाही। प्रचंड पैसे आले आणि पाकिट बनवून प्रत्येक ठिकाणी वाटले गेले। खरं तर हे निवडणूक आयोग कुठे झोपला आहे हेच कळायला मार्ग नाही। मुंबईमध्ये सुद्धा काल मिक्सर वाटले, वॉशिंग मशीन वाटले, पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पैसे वाटप सुरू आहे। पोलीस कारवाई करत नाही आहे, निवडणूक आयोगाच्याकडून कुठली हालचाल होत नाही आहे। आणि पूर्वी तर आता व्हीव्हीपॅट बंद केलेत, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काढून टाकले। त्यानंतर आता जी शाई लावली जाते ती शाई सहज पुसली जात आहे, एका सेकंदामध्ये शाई पुसली जात आहे। लावल्याबरोबर जर बोट फिरवलं तर शाई निघून जात आहे। आणि भाजपच्या कार्यालयामध्ये मुंबईत असेल किंवा अनेक ठिकाणी कार्यालयामध्ये थिनर ठेवला आहे, जो मतदान करून येतो लगेच त्याची शाई पुसण्याचं काम त्या कार्यालयामध्ये सदा सुरू आहे। इतके म्हणजे याला आपण पारदर्शक निवडणुका म्हणू का, याला इमानदारीनं निवडणुका होत आहेत असं म्हणायचं का? मला कळत नाही की तुम्ही लोकशाहीचा बुरखा पांघरून मतदारांच्या भावनेशी खेळून हुकुमशाही लादत आहात, हे आता स्पष्ट आहे। पण ह्या ज्या घटना ज्या समोर